गोपीचंद पडळकर साहेब देतो महोदय धन्यवाद. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सभागृहामध्ये चर्चेला आलेला आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मला एक 2-3 स्पेसिफिक प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारायचे आहेत. हे जे अन्न औषध प्रशासन अत्यंत कडक कारवाई ज्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सुरू केलेल्या आहेत त्या दिवसापासून माध्यमामध्ये अनेक बातम्या येत आहेत. एका शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अशी बातमी आली, गोट्यात जनावर नाहीत पण रोज 150 लिटर दूध जात होतं. टँकर काय काय त्यांनी कॅनॉलमध्ये सोडून दिले. माझा मंत्री महोदयांना एकच प्रश्न असा आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी जेवढे दूध संघ आहेत त्या दूध संघामध्ये तुमच्या या कारवाई होण्यापूर्वी दूध किती येत होतं त्याचं आपण सगळं रेकॉर्ड चेक केलं पाहिजे. आणि कारवाई नंतर त्यामध्ये तफावत किती पडलेली आहे. जेवढं दूध कमी झालंय, कारण बऱ्याच दूध संघामध्ये आता बाय प्रोडक्ट बनवणं कमी आलंय, बऱ्याच दूध संघामध्ये पॅकिंग करणं कमी आलंय. मी माझ्या जिल्ह्यातली माहिती सांगतोय, नावं घेत नाही. हे जर खरं असेल तपासणीमध्ये तर या दूध संघाच्या मालकांच्या वरती काय कारवाई करणार आहात याचं उत्तर आपण महाराष्ट्राला द्यावं. नसरापूरचा जो नराधम आहे, ज्यानं मुलीवरती अत्याचार आणि मर्डर केला, त्याच्यापेक्षा हे वाईट नालायक लोक आहेत. हे महाराष्ट्रातल्या करोडो लोकांच्या जीवाशी खेळतायत. दुधामध्ये युरिया मिसळणं, अरे युरिया मकेला टाकला, 2 दिवस पाणी दिलं नाही, मका जळून जाते आणि ते आम्ही पोराबाळांना देतोय महाराष्ट्रामध्ये. त्या लोकांची काय चूक आहे जे 60 रुपये 70 रुपये 80 रुपयेनं लिटर दूध घेत आहेत आणि ते मुलांना विष पाजतायत. तर याच्या संदर्भामध्ये काल सभागृहामध्ये चर्चा झाली. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अरे अनेक पांढरपेशी माणसं यामध्ये आहेत, ते सगळे उघडे झाले पाहिजेत. आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध संघाच्या संदर्भामध्ये आपण काय निर्देश देणार आहात आणि किती दिवसामध्ये ही कारवाई कराल याचं उत्तर सभागृहाला अपेक्षित आहे. सन्माननीय अध्यक्ष महाराज, या ठिकाणी पडळकर साहेबांनी जो काही प्रश्न विचारला, तर आता स्पेसिफिक प्रत्येक ठिकाणची आकडेवारी माझ्याजवळ नाही आहे, परंतु ज्या दिवसापासून भेसळावरची कार्यवाही किंवा विभागानं कामकाज सुरू केलं तेव्हापासून 20 ते 25% त्या ठिकाणी घट झालेली आहे. अध्यक्ष महोदय, आली आहे 25% दुधात घट झाली. ते संघ हे आरोपी आहेत, त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा. आता दुसरा तपास करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही एकतर त्यांचं दूध रेकॉर्ड चेक करा, नाहीतर अकाउंट चेक करा. माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय 25% दुधात घट आहे. मग ते कोण आहेत, त्यांच्यावरती डायरेक्ट तुम्ही गुन्हे दाखल करणार का, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी तपासणी अंती निदर्शनास आले त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मी मला अध्यक्ष महोदय, त्यांना बोलू दे, त्यांना संधी दिली आहे मी. बोला. अध्यक्ष महोदय, मी पहिल्यांदा तर या अन्न व औषध प्रशासनाचे जे मुख्य अधिकारी म्हणून तुकारामजी मुंडे साहेब त्या दिवसापासून आले, त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ह्या अवैध काम करणाऱ्या सगळ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. अशा या अधिकाऱ्याची त्यांच्या 25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 27 वेळा बदली झालेली आहे. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आता पहिल्यांदा त्यांच्या सर्व्हिसमध्ये एक अतिशय सुंदर असं डिपार्टमेंट त्यांना मिळालं आहे की ज्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या सगळ्या बालगोपालांपासून तर आमच्या माता भगिनींपर्यंतचं आयुष्य जे बर्बाद होणार होते. आय नुसार सदर आस्थापनेमधून एकूण 8 अन्नपदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेतलेले. सदर ठिकाणी तपासणीच्या वेळेस बिना लेबल बाटलीमध्येही इन्सेस घी प्लेअर आढळून आलेले नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आलेला आहे. सदर छाप्यामध्ये पॅकबंद स्वरूपातील 1121.8 लिटर तूप खुल्या स्वरूपात आणि 663.8 लिटर तूप व 118 लिटर रिफाईंड सोयाबीनचं तेल अशा एकूण तिथं मोठा साठा जप्त करण्यात आला. अध्यक्ष महाराज, सगळ्या उत्तरात आपण मान्य केलेलं आहे. त्याच्यात सगळं तुमच्या लॅबला जातं तो वेगळा विषय आहे.
त्याला त्या केसला अजून मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करावाच त्या विभागाने. पण जे मागणी जे आमच्या सन्मानित सदस्यांनी या ठिकाणी केलेली आहे की त्याला अटकच केली नाही. अध्यक्ष महाराज ऑलरेडी त्याला एक मिनिट, या सभागृहात एक गोष्टीचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. मंत्री महोदय काय इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी नाहीये. एक मिनिट, त्यांचं काम आहे, त्यांच्या विभागाचं काम आहे गुन्हा दाखल करून घेणं, त्यानंतर चौकशी असेल, इन्व्हेस्टिगेशन असेल, अरेस्ट करायचं की नाही करायचं, हे सगळे इन्व्हेस्टिगेटिंग अधिकाऱ्याचे अधिकार आहेत. आणि त्यामुळे पोलीस यंत्रणा जी आहे ती या संदर्भात योग्य ती पावलं उचलेल. आपण प्रत्येक वेळेला सभागृहात हा विषय मांडतो, ह्याला अरेस्ट का नाही केला, ह्याला अटक का नाही केली, ते ह्या ठिकाणी बसलेल्या मंत्र्यांची जबाबदारी नाही आहे. माझं पूर्ण करू द्या अध्यक्ष महाराज. मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो अध्यक्ष महाराज, ते हॅपी झोल आहेत महाराष्ट्रामध्ये, कारण की हे तर आता 1 जून आपल्या या जून महिन्यामध्ये याच्यावर धाड पडली. धाड पडल्यानंतर हे उघडकीस आलं अध्यक्ष महाराज. महाराष्ट्राच्या लोकांच्या जीविताशी, नुसतं महाराष्ट्रातच नाही अध्यक्ष महाराज, देशभरातल्या लोकांच्या जीविताशी खेळणारी ही व्यवस्था आहे. तांदूळ अध्यक्ष महाराज या आदिवासी शाळेत जातं ना, आणि शाळामध्ये ते निकृष्ट दर्जाचे असतात. मी मंत्री महोदयांना ते निदर्शन जाऊन दिलं. अध्यक्ष महाराज जीविताशी खेळतात आहे, हा गंभीर प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. आणि हे गंभीर प्रश्न असल्यामुळे कायदा आपला अपुरा पडत असेल अध्यक्ष महाराज. आपण नेहमी या कायद्याच्या बद्दल की केंद्र सरकारचा अधिकार आहे, तो आमचा नाही आहे. महाराष्ट्राला सुद्धा अधिकार आहे अध्यक्ष महाराज. आपल्यालाही आपल्या विधिमंडळात कायदा करता येतो अध्यक्ष महाराज. पण आपण असं या बदमाश लोकांना, लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना, अशा लोकांना सोडता कामा नये. आणि हे हॅबिच्युअल लोक आहेत. हॅबिच्युअल लोकांना तुम्ही असं मुभा देणार आणि कोर्टाचा रस्ता त्याच्यासाठी मोकळा करून देणार आणि कोर्टाने सोडलं, आम्ही काय करणार? ठीक आहे, मग अध्यक्ष महाराज गंभीर प्रश्न आहे हा. मंत्री महोदय, सन्मान्य नाही, आपण सदस्य डायरेक्शन द्या. आपण सन्मान्य मागाशी सदस्य म्हणालात. नाना पटोले साहेब आणि त्याचबरोबर सन्मान्य सदस्य सोळंके साहेबांनी इकडे आपल्याला अत्यंत योग्य प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपला रोल नसेल, पोलीस यंत्रणा ती हाताळत असतील, परंतु या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन या केसमध्ये जर प्रथमदर्शनीय गुन्हा दिसून येत असेल तर त्यात अटक का नाही केली आहे, या संदर्भातली माहिती सभागृहाला आपण द्यावी. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी जरा वेळापूर्वी उल्लेख केला की आपल्या प्रथम आपली जी यंत्रणा नमुना घेते किंवा त्याचं विश्लेषण होतं, त्यानंतर ते रेफरल लॅबकडे पाठवावं लागतं आणि त्याच्यासाठी त्याला काही मुदत द्यावी लागते. त्या मुदतीचं ती 23/7/26 त्याची मुदत आहे, आता 23. त्याच्यानंतर त्याच्यात जे निष्पन्न निघेल त्या पद्धतीने कायदेशीर कार्यवाही आणि अटक असेल तर अटकसुद्धा त्या ठिकाणी केली जाईल. ठीक, चला पुढे. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 33,805. सन्मान्य अध्यक्ष महाराज छापल्याप्रमाणे. सन्माननीय अध्यक्ष महाराज, नागपुरातील वाठोडा परिसरात अटक का नाही? जवळपास 3,500 घरं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 5 वर्षाआधी उभारण्यात आले. आणि या वसाहतीमध्ये ज्या मूलभूत सोयीसुविधा द्यायच्या आहेत त्यापासून ते लोक अभावित आहेत. जे प्रश्न आम्ही विचारले होते त्या प्रश्नांचं उत्तर एकदम उडवाउडवीचं देण्यात आलं. जी योजना 2022 मध्ये पूर्णत्वास आली, निवेदन वगैरे काय? 3,500 लोकांना घरकुल देण्यात आलं. त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था, ड्रेनेजची व्यवस्था, त्या ठिकाणची उद्यानं आणि ज्या मूलभूत सोयी सुविधा आहे ते देण्याचं काम संबंधित एजन्सीचं होतं. आता ही 2022 मध्ये पूर्णत्वास येणारी योजना आहे. आता 4-5 वर्ष झाले आणि या 4 वर्षातच इथे पिण्याचं पाणी मिळून नाही झालं. इथल्या त्या गटर लाईन्स आहेत त्या तुटलेल्या आहेत. उद्यानं म्हणजे जे कंत्राटदारांनी लोकांना सोयीसुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या नाही. आणि हा का दिला नाही याचा प्रश्न तर याच्यात तुम्ही उत्तर दिलं आहे की हे गाळेधारक नोंदणीकृत सोसायटीवरून सोसायटीमार्फत मूलभूत सुविधा देखभाल केली जाते. ही सुविधा देखभाल फक्त जे रेग्युलर नियमित साफसफाईचं काम आहे त्याची आहे.
परंतु ही योजना जेव्हा पूर्णत्वास आली आणि त्यांना ज्या आपण पिण्याचं पाणी, गटर लाईन्स, उद्यान, समाज मंदिर ते काहीच झालेलं नाही. आता याच्यावर आम्ही विचारलं की तुम्ही याची चौकशी करणार काय, तर आपलं उत्तर आहे की प्रश्नच उद्भवत नाही. तर माझा मुख्य प्रश्न आहे की या ज्या घरकुल झालं 3,580 घरकुल पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत, हे 4च वर्ष झाले असून तिथल्या लोकांची हलाखीची परिस्थिती आहे. हे कोणत्या ठाकरे साहेब, उत्तर घ्या, कंत्राटदारांनी, उत्तर. या कोणत्या कंत्राटदारांनी हे बांधलं, ही एजन्सी कोण होती, याचा कालावधी असेल ना की इतके पैसे शासनाने खर्च केले तर 25 वर्ष चाललं पाहिजे. 4च वर्षात आज रस्त्यांची दयनीय परिस्थिती झाली आहे. याची आपण चौकशी करणार काय, हा मोठा प्रश्न आहे. आणि मला वाटतं यांच्यात दुसरं उत्तर दिलं आहे की आम्ही वाचून दाखव. तांत्रिक विभागाकडनं याचं निरीक्षण केलं, परंतु त्या स्पॉटवर जाऊन संबंधित अधिकारी, तिथले आमदार पाहतील तेव्हा तुम्हाला परिस्थिती समजेल. आज कागदावर ही परिस्थिती सांगितली आहे. तर याला तुम्ही चौकशी समिती नेणार काय. आणि तिसरा प्रश्न आहे की पश्चिम नागपुरातील राजनगर, संत गणेशनगर यांना पंतप्रधान योजनेत आवाज देतील काय, उत्तरासाठी वाढवून देतील काय? सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मौजे वाठोडा या ठिकाणी 264 घरकुलं, नगरपंचायत बिडगाव तरोडी खुर्द या ठिकाणी 2,374 आणि खसरा क्रमांक 62 मध्ये 942 अशी 580 3,580 घरकुलं या योजनेमध्ये बांधलेली आहेत. या घरकुलांमध्ये कंपाऊंड वॉल, योगा सेंटर, नित्योपयोगी वस्तूंचे दुकान, कन्व्हेन्शन शॉपिंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, पावसाळ्यातल्या पाण्याची वाहिका, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पार्किंग, मीटर रूम, बाह्य विद्युतीकरण, या ज्या गोष्टी अंतर्भूत मूळ आराखड्यामध्ये होत्या त्या सगळ्या मूळ या आराखड्यानुसार या ठिकाणी आपण पूर्ण करून घेतलेल्या आहेत. सन्मान्य अध्यक्ष महोदय, NMRDAच्या 13 फेब्रुवारी 2026च्या पत्रानुसार नगरपंचायतीने 6 मार्च 26ला वृंदावन आणि एकता सहकारी गृहनिर्माण संस्था सेवा सुविधा व देखभाल दुरुस्तीसाठी त्यांच्याकडे हस्तांतर केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये नागपूरची जी विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VNITI जी प्रथितीय त्या ठिकाणची संस्था आहे, त्यांच्याकडनं आपण ह्याची तपासणी करून घेतलेली आहे, ह्यांचं ऑडिट करून घेतलेलं आहे. आणि आराखड्यानुसार दर्जेदार अशा पद्धतीची कामं आहेत, याच्यात कुठली त्रुटी नाही असं विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VNIT नागपूर यांनी या ठिकाणी आपल्याला कळवलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं या प्रकल्पात कुठेही गैरव्यवहार किंवा कुठेही अशा पद्धतीनं कामं अपूर्ण राहिलेली नाहीत. अशा पद्धतीनं एक दर्जेदार त्या त्रयस्थ जी काही निरीक्षण संस्था आहे त्यांनी वाटोडा येथील कामं मानकाप्रमाणे आणि निविदेमध्ये दिलेल्या सर्व अटी शर्तींप्रमाणे पूर्ण केलेले आहेत असा दाखला यांनी दिलेला आहे. दिलेलं आहे ते कागदावर आहे, त्यांनी मी ते सांगितलं, परंतु वस्तुस्थिती काय आहे तिथे प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे. तारांकित प्रश्नाबाबतची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे. मान्य पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महोदय, मी आपल्या अनुमतीने ठाणे जिल्ह्यातील पाण्याची करण्यात आलेली कपात या विषयावरील श्री रुपेश म्हात्रे विसस यांच्या 16 डिसेंबर 2014च्या रोजी उत्तरित झालेल्या तारांकित प्रश्नोत्तराच्या यादीतील तारांकित प्रश्न क्रमांक 3551 ला अनुपूरक प्रश्नोत्तराच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवतो. अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी मला माहिती क्रमांक आहे आपला 44 मुद्दा ते 2014 ची 46 माहिती सभागृहाच्या आपण पटलावर 2024 ठेवणे. मध्ये देत आहोत, परंतु या विषयात मी योग्य निर्देश 2 दिवसापूर्वी शासनाला दिलेले आहेत. आपल्याला परत मी सांगू इच्छितो की आता आपण कालच जो डॅशबोर्ड निर्माण केलेला आहे केल्याने हे एवढे हुशार आहे अध्यक्ष महाराज, एवढेदा निर्देश दिल्यावर आता 16 डिसेंबर 2014चा आहे
मग ठीक आहे, उत्तर येत नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अध्यक्ष महाराज मी काल तपासलेला मुद्दा की गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कुठचा रेकॉर्ड आहे, तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रदीर्घ पचन झोप, लॉंगेस्ट डायजेस्टिव्ह स्लीप, ईस्टर्न पिग्मी पोसम नावाचा एक छोटा प्राणी आहे, तो अन्न पचवण्यासाठी 367 दिवस त्यांनी झोप घेतली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये, त्याचा रेकॉर्ड आला. हे तर 12 वर्ष फाईल पचवण्यासाठी झोप घेत आहे, तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तर कमीत कमी विभागातर्फे पाठवा. एक तर वर्ल्ड रेकॉर्ड अध्यक्ष महाराज आपल्या सभागृहाच्या नावाने होईल. 12 वर्ष. अध्यक्ष महाराज विनंती आहे, आणि हे वाक्य लिहून ठेवा रेकॉर्डवर, ते तुम्ही केलेला डॅशबोर्ड नाही बिघडवतील. तर अध्यक्ष महाराज तुम्ही सांगाल तर मी असा 24 आमच्या डॅशबोर्डचे ऍडमिन आम्ही आहोत, ते नाहीये. अध्यक्ष महाराज ऍडमिन तुम्ही असले तरी कर्मचारी त्यांच्या सोबतचे असतात ना अध्यक्ष महाराज, डेप्युटेशनवर. कारण तुम्ही तर गेले 2018 पासून भरतीच करत नाही विधान भवनात. वारंवार भरतीचं सांगतोय आम्ही, तुम्ही म्हणता आम्ही नाही करणार, MPSC करेल. तुम्ही भरती करू शकत नाही 18 पासून, येणार तिथून आणि ते बिघडवतील, कारण ते संसर्गजन्य बिमारी सहित ते कोविडचे आजार घेऊन येतील. चला, अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी क्रमांक 44 ते 46 सभागृहाच्या पटलावर ठेवणे. महोदय, मी आपल्या अनुमतीने अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी क्रमांक 44 ते 46 सभागृहाच्या पटलावर ठेवतो. अतारांकित प्रश्नोत्तराची यादी क्रमांक 44 ते 46 सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आल्या. सदरभू याद्या विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.